वळूयात पुढच्या बातमीकडे। आप सोबतची युती तुटल्यानं काँग्रेसचा पराभव होईल। पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षालाच घरचा आहेर दिलाय। दिल्लीत आप सोबत युती आवश्यक असल्याचं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात आघाडी करणारे पक्ष आता आघाडीतून बाहेर पडू लागलेत। महाराष्ट्रात आघाडीचा पुरता धुव्वा उडालाय। आता दिल्ली विधानसभेसाठी आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार। आघाडीत फूट पडल्यानं त्याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचा घरचा आहेर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला दिलाय। तर पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले पाहतोय। दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीत फूट पडली आहे। आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहेत। हीच बाब दिल्लीत काँग्रेसच्या अपयशाचं कारण ठरेल। दिल्लीच्या निवडणुका काँग्रेससाठी फार महत्त्वाच्या आहेत। आपचे अरविंद केजरीवाल दिल्ली जिंकतील। दिल्लीत आघाडी एकत्र लढली असती तर विजय निश्चित झाला असता। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी चव्हाणांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे। आप आणि केजरीवाल यांच्या विजयाची चव्हाणांना एवढी खात्री असेल तर त्यांनी आप पक्षात प्रवेश करावा अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल झाल्या। या विरोधातील पोस्ट नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वतः पोस्ट करत त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलंय। तर पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी काय पोस्ट केली आपण पाहतोय। माझ्या विधानांचा संदर्भाबाहेर अर्थ लावण्यात आलाय। एकत्र लढलो असते तर अलायन्सचा विजय निश्चित झाला असता। आता काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे। मला खात्री आहे की आपण नक्कीच विजयी होऊ। पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या मूळ विधानावर नंतर सारवासारव केली असली तरी काँग्रेस प्रणित आघाडीत घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांनी पुन्हा तोच सूर लावला असून दिल्लीत केजरीवाल यांचं काम चांगलं असल्याचा दावा त्यांनी केलाय। दिल्ली सरकार ने यानी केजरीवाल सरकार ने जो काम किया है पिछले 10 सालों से हो या उन्होंने जो स्कूलों के बारे में हो, शिक्षा व्यवस्था हो, स्वास्थ्य व्यवस्था हो, काफी अच्छा काम किया है। पूरी दुनिया में उनकी बातें अच्छी होती रहती है और अगर दिल्ली वासियों की सेवा करनी हो तो फिर एक बार केजरीवाल सरकार जरूरी है वहां। भाजप विरोधात एकत्र आलेल्या आघाडीला निवडणुकीत यश न मिळाल्यानं तसंच आघाडीचं नेतृत्व कुणी करायचं या मुद्द्यावरून मतभेद सुरू झाले। केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या आघाडीतून अनेक पक्ष बाहेर पडू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।